नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हणजेच CBSEनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 9वी आणि 10वीच्या भाषा धोरणामध्ये मोठे बदल जाहीर केलेत. 15 मे 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकामध्ये बोर्डानं म्हटलंय की ही सुधारित रचना NEP म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023च्या धर्तीवरती तयार करण्यात आला आहे. अधिसूचनेनुसार 1 जुलै 2026 पासून इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा मूळ भारतीय आवश्यक आहेत, असंही बोर्डाने सांगितलंय. बोर्डाने सांगितलं की शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नुकत्याच जाहीर केलेल्या इयत्ता 9वी आणि 10वीच्या NCERT अभ्यासक्रमाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचं शैक्षणिक वर्ष हे एप्रिल 2026 मध्ये सुरू झालं असलं तरी या बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी संक्रमणकालीन दृष्टिकोन स्वीकारला जाईल असं CBSEनं स्पष्ट केलंय. सुधारित भाषा धोरणानुसार ज्या विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकायची आहे ते इतर 2 निवडलेल्या मूळ भाषा भारतीय असतील तरच ते परदेशी भाषा निवडू शकतात. या व्यतिरिक्त परदेशी भाषेचा अभ्यास 4थी अतिरिक्त भाषा म्हणूनही केला जाऊ शकतो. CBSEनं सर्व संलग्न शाळांना भाषा शिक्षणाशी संबंधित अद्ययावत अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट, क्षमता आणि शिकण्याच्या निष्पत्तीचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचे निर्देश दिलेले आहेत. परिपत्रकामध्ये अधोरेखित करण्यात आलंय की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणादरम्यान वाचन, आकलन, मौखिक संवाद, व्याकरण आणि लेखन कौशल्य यासारख्या भाषा क्षमतांमध्ये सुमारे 70 ते 80% समानता आहे. जोपर्यंत R3ची विशेष पाठ्यपुस्तकं उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत इयत्ता 9वीचे विद्यार्थी 2026-27च्या शैक्षणिक वर्षासाठी निवडलेल्या भाषेचे इयत्ता 6वीचे R3चे पाठ्यपुस्तक वापरतील. शाळांना या पाठ्यपुस्तकासोबतच स्थानिक किंवा राज्य पातळीवरील साहित्य जसं की कविता, लघुकथा आणि कादंबऱ्यांचा समावेश करण्यास सांगितलेला आहे. CBSEनं सांगितलं की पूरक साहित्याची निवड आणि त्याच्या अध्यापन शास्त्रीय वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्व ही 15 जून 2026 रोजी जाहीर केली जातील. या संक्रमण काळामध्ये काही शाळांना मूळ भारतीय भाषांसाठी पात्र शिक्षक मिळवण्यात अडचणी येऊ शकतात, हे बोर्डानं मान्य केलंय. यासाठी CBSEनं शाळांना लवचिक पर्याय वापरण्याचीही परवानगी दिली. यामध्ये सहोदय क्लस्टरच्या माध्यमातून शाळांमधील संसाधनांची देवाणघेवाण, हायब्रिड अध्यापन पद्धती, सेवानिवृत्त भाषा शिक्षकांची मदत घेणं आणि योग्य पात्रता असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांची नियुक्ती करणं अशा उपायांचा समावेश आहे. 19 अनुसूचित भाषांमधील इयत्ता 6वीची R3 पाठ्यपुस्तकं 1 जुलै 2026 पूर्वी शाळांना उपलब्ध करून दिली जातील, असंही बोर्डानं आता स्पष्ट केलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने CBSEनं हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वी आणि 10वीसाठी 3 भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलंय. तर मग मित्रांनो, तुमचं यावरती मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.